नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता एक मोठा खुलासा करण्यात आलाय। मोठेगावकरच्या मुलाला सीबीआय साक्षीदार करण्याचा अंदाज आहे। मोठेगावकरचा मुलगा अल्पवयीन आहे। पुण्यामध्ये सीबीआयने चौकशी केली। वडिलांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्राचा पेपर 10 दिवस आधी दिला होता। चौकशीमध्ये मोठेगावकरच्या मुलाने सुद्धा कबुली दिल्याची माहिती आहे। तपास यंत्रणांकडून आता याआधी लातूरमधल्या एका बालरोग तज्ञ डॉक्टर शिरोरेला अटक करण्यात आलेली होती। याला देखील साक्षीदार करण्यात आलं। त्यानं आपल्या मुलासाठी लीक पेपर विकत घेतल्याचा संशय सुद्धा या तपास यंत्रणांना आहे। कबुली जबाबांची डिजिटल आणि डॉक्युमेंटरी पुराव्यांद्वारे सध्या पडताळणी सुरू आहे। दरम्यान या नीट पेपर फुटी प्रकरणी एक नवी माहिती समोर येते। कारण पुण्यातल्या खासगी क्लासेसमधल्या भौतिकशास्त्राचा शिक्षक आता अटकेत आहे। पुण्याच्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचा शिक्षक आता पोलिसांच्या ताब्यात आहे। शिक्षक तेजस शहाला सीबीआयने सुद्धा अटक केलेली आहे। मनीषा हवालदारच्या मोबाईल चॅट्समधून तेजसचं नाव सुद्धा समोर आलंय। गॉड नावानं सेव्ह केला होता तेजस शहाचा नंबर, असं सुद्धा तपासाअंती अखेर निष्पन्न झालाय। अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी ॲज अन इन्स्टिट्यूट चा काहीही या लीकशी संबंध नाही। आम्ही कधीही इन्व्हॉल्व नव्हतो, आत्ताही नाही किंवा फ्युचरमध्येही नसणार। जी काही सीबीआयला कोऑपरेशन लागेल ते आम्ही देऊ, बरोबर आहे। इन्स्टिट्यूट क्लीन आहे ह्याचा मला विश्वास आहे आणि हे सगळ्या जनतेला मला सांगायला आवडेल, कळलं। आणि जे काही कोऑपरेशन त्यांना ह्याच्यासाठी लागेल ते आम्ही देणार आहोत।